पहिल्यांदा तुळजाभवानीला कसं देताय? काय नेमकी मागणी करणार आहे? काय सांगणार आहे? भवानी मातेला इतकंच मागणी आहे का भाजप शिवसेनेच्या राज्यामध्ये माझ्या शेतकऱ्याची एकाची आत्महत्या होऊ नये, दिव्यांग बांधव असेल, वंचित घटक असेल, या सगळ्याला सहारा देणारं राज्य असेल, अशा प्रकारच्या अपेक्षा करतो आहे, प्रार्थना करतो आहे। मा भवानीला, तुळजाभवानीला प्रार्थना करतो आहे। अफजल खान इथूनच गेला होता आणि प्रतापगडाला छत्रपतीनं फाडला होता। फक्त अफजल खान म्हणजे उभा फाडला नव्हता, तर त्याचे विचार खऱ्या अर्थानं दफन या भूमीत केले होते। ते विचार खऱ्या अर्थानं दफन करण्याची गरज आम्ही पाहतो इथे आहे। शिंदे साहेबांकडे लोकांच्या मोठ्या अपेक्षा आहे महाराष्ट्राच्या। मी माझ्या आयुष्यामध्ये एकदा मुख्यमंत्री असे पाहिले का रात्री 2 वाजता सुद्धा सामान्य माणूस वर्षा बंगल्यावर भेटत होते। एवढं नावलौकिक असणारा एक माणूस दुसरा मला अजूनही भेटला नाही। म्हणून ती जी सेवाभाव शिंदे साहेबाची आहे, अनाथाच्या नावातच एकनाथ आहे, ते अनाथाचे नाथ आहे, अशी जी भूमिका आहे हे महाराष्ट्रभर न्यायची आहे आम्हाला। प्रत्येक गावात शाखा असेल, प्रत्येक घरात शिवसैनिक असेल आणि तो सामान्य माणसाच्या सेवेत उभा राहील, या खऱ्या अर्थानं आम्हाला अपेक्षा आहे। मग आम्ही म्हटलं होतं का शिवसेनेचं शेतकऱ्याचं धोरण आहे ते अपडेट करण्याची गरज आहे। जिल्ह्यावाईज पीक पद्धती बदलतं, विभाग वाईज पीक पद्धती बदलतं। तुम्ही जर धाराशिव पंढरपूर काही भागात गेले तर काही करोडो पट्टा येतोय, बगर पाण्याचा आहे। करोडो शेतकऱ्यासाठी काय धोरण असलं पाहिजे? शिवसेनेनं एक नवीन धोरण शेतकऱ्याबद्दल, दिव्यांगाबद्दल, विधवा भगिनी आमच्या, त्याबद्दल एक नवीन धोरण जसं आहेच, पण त्याला अधिक नवीन धोरण निर्माण करून सरकार समोर ठेवण्याचं काम सुद्धा आमचं राहणार आहे। आणि मला असं वाटतं का आता जी प्रहार म्हणून आम्ही 25 वर्ष महार संघर्ष केला आहे, 350-450 गुन्हे दाखल झाले, लढत राहिलोय। आता हे दिव्यांग बांधवाचे पगार थांबवले होते, आमदार झाल्याबरोबर पहिल्यांदा आम्ही दणका दिला। 19 तारखेला आम्ही आंदोलन करणार होतो। UDID कार्ड नाही म्हणून 50% दिव्यांग गेल्या 3 महिन्यापासून वंचित होते। तिकडे तुमचे तात्पुरतं अपंगाचं प्रमाणपत्र आहे म्हणून पगार देत नव्हते, आम्ही ते सरळ केलं आणि तो शासन निर्णय आता सरकारनं रद्द केला। म्हणजे बाणा कायम आहे, शिवसेनेची शान ठेवून शेतकऱ्याचा, दिव्यांगाचा बाणा आम्ही कायम ठेवणार आहोत। आम्ही नेहमी सांगतोय का कुठलाही पक्ष हा वंचितासाठी उभा राहायला पाहिजे। जेव्हा तो पक्ष उभा राहत नसेल तर कार्यकर्त्यांना त्या पक्षाला उभं केलं पाहिजे, ही कार्यकर्त्याची भूमिका असली पाहिजे आणि मग त्यासाठी आम्ही लढत राहतो। तुम्ही आक्रमक नेता म्हणून ओळखला जाता, आता तुम्ही सरकारमध्ये सामील झाला, तर तुमची जी भूमिका आहे आक्रमक भूमिका शेतकरी, रक्त थोडं बदलणार आहे, ही कायम राहणार? रक्त बदलणार आहे का? रक्त बदलणार नाही, त्याच्यानं आक्रमकता थांबणार नाही। तुम्ही सांगा, माझी सत्ता आहे आणि मी समजा मंत्री आहे, माझ्या देखता जर कोणाला दर दिवसा लुटल्या जात असेल आणि मी सत्तेत आहे म्हणून काय गप्प बसायचं असते का? बिलकुल नाही, ते कधीच चालणार नाही। सत्ताशी सामान्य माणसासाठी आहे, शेतकऱ्यासाठी आहे, आणि ती सत्ता जर सामान्य माणसासाठी शेतकऱ्यासाठी उभी राहत नसेल तर मग त्याच्यासाठी आक्रमक होणं हे काळाची गरज आहे। मी राज्यमंत्री असताना सुद्धा उद्धव साहेब मला नाही म्हणत होते, मी दिल्लीला मोटरसायकलनं शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारा देशातला पहिला राज्यमंत्री होतो, लक्षात घ्या। आमच्यासाठी पहिले दिव्यांग, शेतकरी, मजूर हे जे घटक आहे, कामगार आहे, यासाठी लढणार आमचा चेहरा तोच आहे। मी नेहमी सांगितलं का भगवाधारी भरपूर असणार, पण भगव्यातला सेवाधारी शिवसैनिक म्हणून बच्चू कडू काम करणार। काय मंत्रिमंडळाची काय बदल? काय गरज नाही, बच्चू कडू ये जो है ना, पद से थोड़ा बड़ा होता है, कार्यानं मोठं होता आलं पाहिजे। मी शिवसेनेत पहिले 25 वर्ष अगोदर होतो, शिवसैनिकच म्हणून होतो, आणि माझी शिवसैनिकाची ताकद तिथल्या तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुखापेक्षा फार मोठी होती। कसं आहे, पदानं माणूस कोणताच मोठा झाला, आम्ही पदाले मोठे करणारे लोक आहे, लक्षात घ्या। त्याच्यानं हे मंत्रीन, हे संत्रीन, ते पद, अरे हट, वो कोई काम की चीज है क्या? दिला तर ठीक, नहीं दिया तो उससे भी भला, हम काम करने वाले लोग हैं। मुख्यमंत्र्यांनी कांद्याला हमी भाव डिक्लेअर केला,
काल परवा हा. त्याच्याबाबत आपण समाधानी आहात काय वाटतं? आता त्या हमी भावामध्ये मला माहित नाही किती डिक्लेअर केला ते वगैरे, मी काही बातमी नाही वाचली. पण आता कसं आहे का, कांदा उत्पादन करायला लागणारा खर्च किती आहे, किमान आम्ही पाहतोय का जर 2 ते 3 हजार रुपये क्विंटला मागे खर्च येत असेल आणि आम्ही हमी भाव 800 जाहीर करत असेल, त्याला काय अर्थ आहे. आता तुम्ही काल परवा हमी भाव जाहीर केले, तुम्ही सोयाबीनचे 200 रुपये वाढवले, कापसाचे 300 रुपये वाढवले, हे काय वाढवणं आहे. केंद्र सरकारनं घेतलेली भूमिका फार म्हणजे शेतकऱ्याच्या बाजूची नाही आहे. तो लढा उभा राहावा लागेल. माझं म्हणणं कसं आहे, मी शिवसेनेत गेलो, सत्तेत गेलो म्हणजे मी शेतकऱ्याला विसरत, त्याच्यापैकी बच्चू कडू माँ को माँ का स्थान मिलेगा और माँ के समान किसान है हमारा, उसके साथ खड़े रहेंगे. बच्चू भाऊ शिवसेनेत आहेत. बच्चू भाऊची प्रहार संघटना आता काय करते? करण समाजसेवा करण, आता प्रहार दिव्यांग संघटना काम करण ना. राजकारण म्हणून शिवसेनेशिवाय आमच्याजवळ दुसरा काही चारा नाही आहे, दुसरा काही आमच्याजवळ डोकं नाही आहे. शिंदे साहेब म्हणजे शिंदे साहेब, बस विषय संपला. नीटच्या परीक्षेचा पेपर फुटलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या मुलाचा डबल परीक्षा फाशी दिली पाहिजे. साला गरीब लोक पोरांना मग त्या पेपर द्यायच्यात काही अर्थ आहे का? असे कसे पेपर फुटतं? सरकार काय झोपा काढतं का? आणि अशा पद्धतीनं पेपर फुटत असेल आणि आम्ही काहीच करत नसेल तर काय होतंय, एखादा खून होतं ना, त्याच्यापेक्षा हा डबल खून आहे, त्याचं आयुष्य बर्बाद होतं. तो जो गरीब शेतकरी पोरगा आहे, जो काही युवक आहे, तो किती काम करतं, किती मेहनत करतं, पुण्याला जायचं, तिथं आयुष्य गमावून बसायचं आणि वेळेवर पेपर फुटत असेल तर तो मोठी हत्या आहे. फासावर टाकलं पाहिजे साल्यांना. आणि ज्यांना फोडलाय ना सरकारनं निघेल तर आम्ही जाऊन मारून साल्याला. थँक्यू. ठीक आहे, धन्यवाद.